श्री स्वामी समर्थ अध्याय 7 श्री गणेशाय नम। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी, मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी श्रवण करीती, दिवसानिशी हेरळी करादिती, शास्त्राशी वेतने देऊन ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी पाकृत भाषण देत वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती, त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपा पोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांचे शेवटी आणिले रात्रंदिनी, नृपानंदिरी वेदांतचर्या ब्रह्मचारी करीती, तेने अंतरी नृपती बहु सुखावे, ख्याती वाढिली लोकांत स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे। एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी, पहावया यतीचे लक्षण। ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्याशी, भुरळ पडली लोकांशी, लागले व्यर्थ भक्तीशी, याने ढोंग माजविले। तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहून तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्रिक ज्ञान। याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थाधानी, विकल्प पातला म्हणी, स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोनी, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगावरी वृश्चिक एका एकी चढले असंख्य, महाविषारी यातून एक दंश अपना करीतसे। ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी वळली वैखरी, शब्द एक न बोलावे, जवळी होते ते पारशी, जागृती आली तयासी, त्यांनी धरून बुवासी सावध केले। त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती, समस्त म्हणती, यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती। असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांशी, खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी, अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी, वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानी तोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे। ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवांप्रती पटली खूण, धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदादित, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले इति, स्वामीचरित्र सारामृत नाना पाकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तोध्याय गोडा, श्री राजधिराज योगीराज स्वामी समर्थार्पण मस्तु। कसा वाटला अध्याय 7? कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आणि तुम्हाला या व्हिडिओचा जर अर्थ जाणून घ्यायचा असेल तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा, मी तो तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल। आणि
तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.